नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले मालतीबाई घरी आल्या होत्या. आता पुढे. मालतीबाईंनी लाईट लावली. पावलं हळूहळू टाकत त्या देवघरात आल्या. त्यांनी हातपाय धुवून देवापुढे दिवा लावला. हात जोडले. मस्तक वाकवलं. कशाची तरी मनातल्या मनात कबुली दिली आणि त्या तिथून उठल्या. बाहेरच्या खोलीत येऊन त्यांनी खुर्चीत स्वतःला ढकलून दिलं आणि डोळे मिटून घेतले. मिटल्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याचा उष्णपणा गालांना जाणवत होता. त्या एकाग्रपणे घरी अगोदर कोण परतेल याची वाट पाहू लागल्या. मुकुंदराव आले. मालतीबाईला लवकर परतलेल्या पाहून विचारते झाले. आज लवकर आलीस? दुसरी मीटिंग होती की काय? नाही, मालतीबाईंनी शांतपणे सांगितलं. मुकुंदरावांनी फायली ठेवल्या, कपडे बदलले आणि हातपाय धुवायला बाथरूमकडे जाता जाता ते म्हणाले, चहा टाकतेस का? मालतीबाईंना वाटलं, किती दुबळ्या आपण. आल्या आल्याच आपण त्यांना सर्व सांगून का टाकलं नाही? आपण सांगितलं नाही तर त्यांना कसं कळणार? आज वर्गात काय झालं? आपला तोल कसा गेला? डोळ्यापुढे अंधार कसा पसरला? मुलींनी डॉक्टरांना कसं आणलं? त्यांना 2 महिन्यांची विश्रांती कशी सांगितली? पण त्यांनी फक्त मुकुंदरावांच्या पाठमोऱ्या वेगानं आत जाणाऱ्या आकृतीकडे पाहिलं. काही बोलण्यासाठी त्यांचे तोंड उघडलं गेलं. जीभ तोंडभर फिरली आणि त्या सवयीनं गप्प बसल्या. त्यांचं एक समंजस मन म्हणालं, तेही आत्ताच दमून आलेत ना ऑफिसातून? तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी ते मोठे आहेत. सांग सवडीनं. उठ, चहा कर त्यांच्यासाठी. शरीर कुरकुरत होतं तरी त्या उठल्या. स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी मुकुंदरावांसाठी आणि स्वतःसाठी चहा केला. डोक्यात झुम्म होत होतं. मुकुंदरावापुढे कप बशी त्यांनी ठेवली. त्यांचा चहा पिऊन होताच त्या सांगणार होत्या. त्यांचा चहा संपायच्या आतच श्याम रॅकेट फिरवत ओठातून शिळेवर गाणं म्हणत आला. रॅकेट फेकून पाय पसरून सोफ्यावर बसत त्याने बुटांचे बंद सोडत आत आई आहे हे कळून येऊन ओरडत म्हटलं, आई, खूप भूक लागली, काहीतरी खमंग खायला कर. का केलेस बाबांच्यासाठी? भरपूर दे हां, मी मॅच जिंकून आलोय. तो त्याच्या तरुण आवेशात धाडधाड पावलं टाकीत आत आला. वडील तिथे दिसताच थोडा नरमला. मुकुंदरावांनी त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, श्याम, खेळाबरोबर थोडं मन लावून अभ्यासही करत जा. परीक्षा 2 महिन्यावर आल्यात आणि तुमच्या मॅचेस कसल्या रे आहेत? कॉलेज आहे की कुस्त्यांचं आखाडं? बाबा, गॅदरिंग आहे कॉलेजचं, म्हणून मॅचेस. यावेळी आमच्या कॉलेजचे प्रमुख सुनील गावस्कर असणार आहेत. आमच्या ग्रुपला बहुधा क्रिकेट आणि बॅडमिंटनला त्यांच्या हस्ते प्राईज मिळणार. आज तर जिंकलो, क्रिकेटही जिंकणार. मालतीबाईंच्या तर हातापायातली शक्तीच गेली होती. त्यांना पाटावरून उठणं नको वाटलं. अंथरुणावर जाऊन पडून राहण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांनी श्यामकडे मदतीसाठी पाहिलं, पण ओठातून शब्द बाहेर पडले, श्याम, दूध साखरपोळी खातोस? की बघ मी हे आत्ताच आधी शाळेतून. काही केलं नाही रे, उद्या सकाळीच काहीतरी करून ठेवीन. आई, दूध साखरपोळी खायला काय मी अजून दुसरीतच आहे का? बास, त्या बाईकडून पोळ्या बडवून घ्यायच्या आणि ठेवायचा ढीग भुकेल्या पुढं. खा दूध, पोळी खा, आमटी पोळी. कधी काही करून ठेवायला तुला वेळ कुठे असतो?
प्रामाणिकपणे नोकरी करायला हवी ना. त्या पोक्षांची आई बघावं तेव्हा डिशमध्ये नवा प्रकार, सातोऱ्या, रताळ्याचा शिरा, ढोकळा, वडे, काय काय करत असते. मालतीबाईंच्या डोळ्यात पाणी जमू लागलं. श्याम अगदी वर्मावर बोट ठेवून बोलत होता, पण त्याची तक्रारही खरी होती. त्या शाळेतून येता जाता काहीतरी घेऊन यायच्या. कधी शंकरपाळी, फरसाण, केळी, सफरचंद, द्राक्षे. पण त्यात आईने कमावलेला पैसा खर्चला असला तरी आईने मायेने आपल्यासाठी काही केलंय हे नसायचंच. मुलं बैठकीत मित्रमैत्रिणींशी बोलत असलेली त्यांनी ऐकलेली होती. आमच्या आईची शाळा असते ना, त्यामुळे घरी असं काही करत नसते. आम्ही विकत आणतो. बाई स्वयंपाक करते. आईला वह्या तपासायच्या असतात, इतर कामं असतात. सणवारही आम्ही आईला सुट्टी असेल तेव्हाच करतो. पूर्वी आजी खूप करायची. वाळवण, सांडगे, शेवया, पापड्या. दुपारचं खाणं तिला वेळ असायचा. पुढं ती आजारी पडली आणि मधल्या वेळेचं खाणं विकत आणलं जाऊ लागलं. नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना हे असे घाव सोसावेच लागतात. तिनं तशी मनाची तयारी करावी हे त्यांनी समजून घेतलेलं होतं. पण आपलीच मुलं जेव्हा आपल्या विरुद्ध बोलू लागतात, कठोर शब्दात तक्रार करू लागतात, तेव्हा बेरीज वजाबाकीत गोंधळ उडतो. सारी धावपळ शून्य वाटू लागते. आपलं असह्यपण बोधक ठरू लागतं. मालतीबाईंच्या उठून देण्याचीही त्यांनी वाट पाहिली नाही. श्यामनं थाळी घेतली. 2 पोळ्या रागानं कुस्करल्या. त्यावर 5-7 चमचे साखर घातली. डाव्या हाताने उभ्यानं दूध ओतत थाळीत पोळी कुस्करता खाऊही लागला तो. मालतीबाई अवाक होऊन बघत राहिल्या. शाळेतल्या मुलीवर आपण संस्कार केले, त्यांची मनं घडवली, त्यांच्या विचारांना दिशा दिल्या. पण आपल्या मुलांना घडवायला आपल्याजवळ वेळ उरला नाही. त्या हताशपणे त्याच्या तोंडाचा मचमच आवाज खाली मान घालून ऐकत राहिल्या. विरोध करावा, काही सणकून बोलावं असे शारीरिक आणि मानसिक बळच त्या हरवून बसल्या होत्या. हातपाय धुवून पायात चपला अडकवून तो आलो ग म्हणत बाहेरही पडला. मुकुंदरावांनी काखेत फाईल घेतली व तेही पायात चपला अडकवीत म्हणाले, 1 तासात येतो. गव्हाणकरांच्याकडे जरा ह्या फाईलबाबत बोलायचं आहे. कदाचित थोडा उशीर होईल. तुम्ही जेवणं उरकून घ्या. मालतीबाईंना वाटलं सांगावं त्यांना, मी वाट बघते. लवकर या. मला बोलायचं आहे थोडं महत्त्वाचं. उद्या मी शाळेत जाणार नाही. मी गेले शाळेत तरी तिथे ते सगळ्यांना खटकेल. चालणार नाही. कारण डॉक्टरांनी सर्वांसमक्ष सांगितलं तुम्हाला विश्रांती हवी. 2 महिन्यांची, कदाचित 4. कदाचित. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन कथा रोज ऐकत रहा.